महामार्गाच्या दुरुस्तीकडे लक्ष वेधण्यासाठी सोशल मीडियात एक झेंडा निषेधाचा आंदोलन। नमस्कार, मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय आय लव्ह नगर न्यूज। नगर मनमाड महामार्गाच्या दुरुस्तीकडे लक्ष वेधण्यासाठी सोशल मीडियामधून एक अनोखं आंदोलन उभं राहिलंय। आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांमार्फत पंढरपूरच्या विठोबाला साकडं घालण्यात आलं। बा पांडुरंगा, आमचा महामार्ग आता तरी चांगला होऊ दे, या आशयाचे फलक राहुरीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी या महामार्गाच्या लगत दुतर्फा लावण्यात आले होते। त्यानंतर एक झेंडा निषेधाचा हे आंदोलन सोशल माध्यमातून उभं राहिलं। 15 ऑगस्ट पर्यंत नागरिकांना संबंधित विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, ठेकेदार यांच्या निषेधार्थ आपल्या वाहनावर, आपल्या घरावर, आपल्या व्यावसायिक संकुलावर एक काळा झेंडा लावून या सगळ्याचा तीव्र निषेध केला जावा, असं आवाहन समितीने केलं आहे। अत्यंत शांततेच्या मार्गाने या रस्त्याच्या दुरुस्तीकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन हाती घेण्यात आलं असल्याचं या कृती समितीचे अध्यक्ष देवेंद्र लांबे, नगरसेवक वसंत कदम, नवनीत दरक यांनी सांगितले। लढा नगर मनमाड रोडसाठी या सोशल मीडियावर ग्रुपद्वारे जनजागृती केली जात आहे। 1000 पेक्षाही अधिक सदस्य असलेला हा ग्रुप 1995 पासून कार्यरत आहे। अनेकदा या ग्रुपमधील सदस्यांनी संबंधित यंत्रणांना जाग येण्यासाठी निवेदनं दिली आहेत, रास्ता रोको आंदोलन सुद्धा केली। या विषयावर झालेल्या वेगवेगळ्या बैठकीमध्ये सातत्याने आवाज सुद्धा उठवला, अधिकारी यंत्रणांना धारेवर धरलं। आता अनेकांनी निषेधाचा काळा झेंडा हाती घेतलाय, काहींनी तो स्टेटसवर ठेवलाय। या महामार्गावर झालेल्या कामापोटी आतापर्यंत 150 कोटी रुपये या ठेकेदाराला अदा करण्यात आले आहेत। मात्र एकाच पावसात हा रस्ता पुन्हा पूर्वीपेक्षाही अधिक खराब झालेला आहे। सोशल मीडियातून या रस्त्याचं काम सुरू असताना त्याच्या दर्जाविषयी सातत्याने शंका व्यक्त केल्या जात होत्या, मात्र त्याकडे पूर्णपणे डोळेझाक करण्यात आली आणि आता यंत्रणा परस्परांकडे बोट दाखवित आहे। गुणवत्ता नियंत्रण विभागाने काम चांगलं केलं नाही आणि गुणवत्तापूर्ण काम झालं नसल्याची जाहीर कबुली राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी राहुरी नगरपालिका सभागृहामध्ये झालेल्या बैठकीत दिली आहे। या संदर्भात संबंधित यंत्रणांना आम्ही अनेक नोटिसा पाठवल्याचं राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांनी सांगितले। हे सांगून त्यांनी स्वतःचे हात केवळ मोकळे करण्याचा प्रयत्न केलाय, तर गुणवत्ता नियंत्रण कंपनीने ठेकेदाराला वेळेवर डांबर उपलब्ध झालं नाही, त्यामुळे गुणवत्ता घसरली असं सांगितले। प्रत्यक्षात चांगला रस्ता हवा, यासाठी आता काय केलं पाहिजे असा मोठा प्रश्न रस्ता दुरुस्ती आंदोलन समितीला पडलेला होता। त्यातूनच एक झेंडा एक फीत निषेधाची हे आंदोलन सुरू करण्यात आले। त्याला प्रतिसाद वाढतोय। महामार्गावर पुन्हा डागडुजी सुरू असली तरीही आम्हाला चांगला रस्ता हवा ही मागणी सातत्याने प्रशासनाकडे मांडली जात आहे। तुम्हाला या आंदोलनाबद्दल नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि पाहत राहा आय लव्ह नगर न्यूज।